माझ्या तमाम हिंदू बंधू भगिनींनो, ह्या वाक्यानं भाषणाची सुरुवात व्हायची आणि लोक टाळ्या पिटायचे. एक दमदार आणि टोकदार डौलदार बोलण्याची शैली आणि एक हाडक्या अंगाचा आणि कर्कश आवाजामध्ये पूर्ण भारत हलवणारा व्यक्ती म्हणून सन्माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे त्यांचं नाव खेडेगावातील लहान मुलापासून ते देशाबाहेर सुद्धा हे त्यांचं नाव गाजायचं किंवा ते नाव घेतलं जायचं. आणि बाळासाहेब ठाकरेंचा चेहरा समोर आला की हिंदू हृदय सम्राट हेच नाव आपोआप तोंडातून बाहेर यायचं. पण त्यांचीच ही शिवसेना, ती शिवसेना हिंदुत्वावरती आतापर्यंत ठाम होती, पण उद्धव साहेबांच्या माध्यमातून हिंदुत्वाचा पंचनामा कधी झाला आणि हिंदुत्वाचा पोस्टमार्टम होऊन हा पक्ष पूर्णपणे मुस्लिम हृदय सम्राटपर्यंत यांची वाटचाल कशी झाली आणि शिवसेना एक मुस्लिमांचा हक्काचा पक्ष कसा बनला, हे पण खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो बघणं. कारण बाळासाहेब ठाकरेंनी ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये शिवसेना रुजवली, शिवसेना पचवली आणि ती शिवसेना लोकांना आवडू लागली आणि ती शिवसेना लोकांना हायशी वाटली, आपलीशी वाटली. त्यामुळं बाळासाहेब ठाकरेंच्या एका शब्दावरती शिवसैनिक हे मरायला सुद्धा तयार व्हायचे आणि शिवसैनिक आपलं जीवन सुद्धा वाहून द्यायला तयार व्हायचे. ते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी बघा जे शिवसेना जोपासली होती, जी शिवसेना त्यांनी सांभाळली होती, ते आस्था होती, अस्मिता होती हिंदुत्वाची. आणि त्यानंतर त्यांनी त्यावेळेस स्पष्ट सांगितलं की आम्ही आमच्या हयातीमध्ये कधीच काँग्रेस सोबत जाणार नाही. शरद पवार आमचे मित्र असतील, पण ते मित्र हे कौटुंबिक गोष्ट आहे, पण राजकीय गोष्टीतून मी शरद पवारांचा समर्थक नाही, हे बाळासाहेब रोखठोक सांगायचे. पण त्यांचीच ती शिवसेना आज गळ्यात जाऊन पडली आहे काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या. हिंदुत्वाच्या विरोधामधील दोन पक्ष राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष हिंदुत्वाच्या विरोधामध्ये आहेत आणि त्यांनी जवळ कुणाला केलं हे पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. मग अशा वेळेस उद्धवसाहेब ठाकरे हिंदुत्व खुट्टीला अडकवून त्यांचा पंचनामा करून पोस्टमार्टम करून ते काँग्रेस सोबत आणि राष्ट्रवादी सोबत आले. त्यावेळेसच शिवसेनेचा अंत झाला बाळासाहेब ठाकरेंच्या. शिवसेना होती पण प्राण नसलेली शिवसेना होती. त्यानंतर शिंदे साहेब त्यातनं बाहेर आले, पण त्यावेळेसच ज्यावेळेस काँग्रेस आणि राष्ट्रवादी ही स्वीकारली गेली शिवसेनेकडनं, त्यावेळेस कधी शिवसेनेचा मुस्लिमीकरण झालं आणि शिवसेना ही सिंहाची नसून कधी शेळी बकरीची झाली हे कळलं सुद्धा नाही. कारण धमाकेदार डौलदार मधून हिंदुत्व गाजवणारी सेना त्या सभेमधून मुस्लिमांची वाहवा करू लागले. मुस्लिम बांधव हे ठाकरेंच्या शब्दामधून वारंवार येणार. त्यातून शिवसैनिक हा नाराज झाला आणि शिवसैनिक आणि शिवसेना हे दोघांचे मन हे दुरावले गेले आणि शिवसेनेचे कार्यकर्ते हे आपोआप त्यातून बाहेर यायला लागले. आणि त्यावेळेसच हिंदू हृदय सम्राट हा जो मुकुट होता, तो मुकुट कधी गळून पडला हे उद्धव साहेबांना सुद्धा कळलं नाही. आणि त्याच्यावरती कधी मुस्लिमांचा मुकुट आला, मुस्लिम हृदय सम्राटाचा, हे पण त्यांना कळलं नाही. पण त्यात ते खूप खुश होते. कारण बघा एक गोष्ट समजून घ्या, मुस्लिम फक्त त्यांनाच वोट करतात. मुस्लिमचा वोट हा ह्या पक्षाला किंवा ह्या माणसाला कायमचा नसतो. जो व्यक्ती, जो पक्ष भाजपला विरोध करतो, जो पक्ष मोदी शहांना विरोध करतो, तो परखड बोलतो, त्याच्या पाठीमागे हा मुस्लिम समाज असतो. उघड गोष्ट आहे, तुम्ही कुठेही ऑब्झर्वेशन करून बघा. जो व्यक्ती मोदींच्या, शहांच्या, भाजपच्या, RSSच्या विरुद्ध राहतो, त्यांच्या पाठीमागे मुस्लिम राहतात आणि ज्यावेळेस त्याच्या विरोधामध्ये नसेल ते आपोआप आपला पाठिंबा काढून घेतात. हे वास्तविकता आहे, हे वास्तव आहे. आणि ज्यावेळेस उद्धव साहेब भाजप सोडून आले, त्यावेळेस ते आक्रमक भाषण हे भाजपवरती करायचे, शिंदेवरती करायचे. त्यामुळं मुस्लिम वर्ग त्यांच्याकडे आकर्षला गेला. फक्त वापर करायचा म्हणून आकर्षला गेला. कारण
आपला जो दुश्मन आहे मोदी शहा असेल किंवा RSS भाजप असेल त्यांच्या विरोधामध्ये बोलण्यासाठी एक चांगलं नेतृत्व आलं, पाठीमागं उभं राहायला. याचा प्रचिती तुम्हाला लोकसभेला आली असेल. लोकसभेला मुस्लिम हे पाठीमागं खंबीरपणे होते ठाकरेंच्या, त्यामुळं ठाकरे साहेबांना चांगलं यश पण आलं. आणि त्यावेळेस एक असं गोष्ट झाली की महाराष्ट्रामधील शिवसैनिक, हिंदुत्ववादी शिवसैनिक हा दुरावला गेला आणि मुस्लिममय एक हिरवं वादळ हे मातोश्रीवर घुमळू लागलं. कारण पूर्वी ते लोक यायचे पण नाही, ते लोक आता मातोश्रीवर येऊ लागले त्यामध्ये. आणि त्यानंतर जो पुढला मुद्दा आहे तो पुढला मुद्दा आहे आता हिंदू हृदय सम्राटाचा त्यांचा मुकुट गळून पडला. ते हिंदूपासून दुरावले गेले, मुस्लिम जवळ घेतले. पण ज्या वेळेस संसदेमध्ये वक्फ बोर्डाचा त्याने मुद्दा आणला, बिल आणलं, त्यावेळेस शिवसैनिक जे होते खासदार ते गपचूप बसले, त्यावरती काहीच नाही बोलले. त्यांनी सभागृह त्याग करून निघून गेले. मग त्यावरती मुस्लिम समाज आक्रमक झाला परत की आम्ही तुम्हाला वोट केलंय, तुम्हाला आम्ही मत दिलंय, तुम्हाला आम्ही मोठे केलं, तुम्हाला मत देऊन तुम्हाला खासदार केलं आमच्या लोकांच्या विरोधामध्ये जाऊन. बघा पूर्वी बाळासाहेब ठाकरे असताना एक वेळेस पण एकही मत शिवसेनेला मुस्लिमांनी केलं नव्हतं. फक्त उद्धव साहेबांच्या वेळेसच मुस्लिम वर्ग हा शिवसेनेकडे आकर्षला गेला. आणि त्यानंतर जे त्यांचं स्टँड होतं वक्फ बोर्डाचं, त्या अनुषंगाने हा वर्ग सवाल आणि प्रश्न करू लागला उद्धव साहेबांना. प्रश्न काय, तुम्हाला आम्ही वोट दिले, तुम्हाला आम्ही मत दिलं, तुम्ही ह्या बिलाविषयी तुम्ही का नाही बोललाय? तुम्हाला बोलायला तुम्ही हवं होतं, तुम्ही त्यावेळेस गप्प का राहिले? आणि परत त्यांनी जे गोष्टी केल्या ते खूप डेंजर आहे, खूप भयानक आहे. आणि तेच दाखवून देते की उद्धव साहेबांचं खरंच अस्तित्व हे पूर्णपणे नाहीचं होत आहे आणि उद्धव ठाकरे साहेब पुरते या ठिकाणी फसले आहेत. तुम्ही हा एक व्हिडिओ बघून घ्या, तुम्हाला समजेल. आपण त्यानंतर त्या व्हिडिओवरती बोलूया. मदरसे की जमीन छीनी जा रही है और ये संसद से भाग गए. ये सेकुलरिज्म का चोला पहन कर मुसलमानों से वोट मांगा और जब मुसलमानों की बात हुई तो ये संसद से भाग गए. ये गद्दार है, ये गद्दार है, ये गद्दार है, ये गद्दार है. तुम्हाला काही मिनिटापूर्वी मी बोललो होतो की मुस्लिम समाज जे त्यांची बाजू मांडतात आणि जे भाजपच्या ऑपोजिशनला असतात त्यांच्या सोबत मुस्लिम समाज असतो. पण एखाद्या वेळेस त्यांची आपण गोष्ट ऐकून घेतली नाही, त्यांना आपण सपोर्ट केला नाही, तर ते तुमचा हिशोब मागायला ते नक्कीच येतात. ते झालं मातोश्रीवरती. मातोश्रीवरती कधी नाही ते प्रथमतः मुस्लिम मोर्चा येऊन धडकला. आणि मुस्लिम मोर्चा फक्त आलाच नाही, अहो ज्या मातोश्रीकडे कधी नजर वर करून बघायची हिंमत कोणी नाही केली, ती हिंमत त्यांनी करून दाखवली. आणि उद्धव गद्दार है, गद्दार 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 हा शब्द मातोश्री बाहेर घुमू लागला. अहो हा शब्द सोडून द्या, कुणाची यायची हिंमत व्हायची नाही मातोश्रीवरती, मातोश्री समोर. कारण ते हिंदुत्वाचा गड होता. मातोश्री म्हणजे आस्था होती, मातोश्री म्हणजे इमान होतं हिंदुत्वाचं. ते इमान पूर्ण विकलं गेल्यामुळं त्या ठिकाणी मुस्लिमचा मोर्चा आला. तो का आला होता? तुम्ही वक्फ बोर्डाला तुम्ही विरोध का केला नाही, तुम्ही त्या बिलाला विरोध का केला नाही? फक्त याच गोष्टीवरती, ह्याच कारणास्तव तो मोर्चाला त्याने जाब विचारला ठाकरे साहेबांना. फक्त यावर नाही येऊन थांबतं. ज्या ज्या ठिकाणी, ज्या ज्या मतदारसंघामध्ये, ज्या ज्या समाजाने शिवसेनेला निवडून दिलं ठाकरे साहेबांच्या, तिथील चौकडच हा प्रसंग येतोय. आता नाशिकमध्ये राजाभाऊ वाजे यांना त्या ठिकाणी निवडून ते आले खासदारकीला, तिथं सुद्धा त्यांना फोन करण्यात आला. बघा 2 दिवसांनी मी व्हिडिओ केलेला त्याविषयी. त्यांना फोन येतो वाजे साहेबांना की या ठिकाणी आमच्या लोकांना अटक केले, तुम्ही या भाऊ. वाजे म्हणतात की मी CP साहेबांशी बोलून घेतो. मग त्यावेळेस तो व्यक्ती म्हणतो पुढचं, तुम्ही येताय की मी तिकडे येऊ? इथपर्यंत हिंमत येऊन ठिपलेली आहे. पूर्वी फक्त शिवसैनिकाला, साधारण शिवसैनिकांना बोलायची हिंमत ते करत नव्हते, पण ती ओपनली बोलत आहे.
आणि त्यानंतर हद्दच केली त्यावेळेस मातोश्री समोर येऊन. आणि ते व्हिडिओ बघून, ते मोर्चा बघून या ठिकाणी असं वाटतंय की उद्धव साहेब ना हिंदूचे राहिले, ना उद्धव साहेब मुसलमानांचे राहिले. म्हणजे ते हिंदू हृदय सम्राट पण राहिले नाही आपल्या चुकीमुळं आणि आपल्या स्वार्थासाठी, आणि ते मुस्लिम हृदय सम्राट पण राहिले नाहीत. ते घरके ना घाटके अशी अवस्था त्यांची झाली की काय. म्हणून मी तुम्हाला शेवटला टायटल दिलं होतं, उद्धव ठाकरे पुरते फसलेत, नाहीत ते हिंदूचे राहिले ना ते मुस्लिमांचे राहिले. तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच कमेंट करा. तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ सच्च्या महाराष्ट्रीयांसोबत आणि सच्च्या शिवसैनिकासोबत आणि सच्च्या हिंदूसोबत नक्कीच शेअर करा. नमस्कार, जय हिंद, वंदे मातरम.